सोलापूर महानगरपालिकेच्या रणसंग्रामामध्ये आज आपण 24 प्रभागातील आनंद जाधव सरांकडे आलो आहेत. ते आम आदमी पार्टीचे आहेत आणि त्यांचं चिन्ह झाडू आहे. तर त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया वगैरे विचारणार आहोत. तर पाहूयात. नमस्ते सर. नमस्ते. जय. सर, आता आपण आम आदमी पार्टीकडून थांबला आहात, तर तुमचा या सोलापूर जनतेसाठी तुमचा अजेंडा काय असणार आहे पार्टीचा, हे आमच्या न्यूज चॅनलला तुम्ही सांगावं. आपला अजेंडा असणार आहे आम आदमी पार्टीकडनं घरपट्टी आप पाणीपट्टी माफ, दररोज 600 लिटर पाणी. तर सर, तुम्ही 24 मधून थांबला आहात, तर या प्रभागातील लोकांचे प्रश्न आणि काय प्रॉब्लेम आहेत ते घेऊन तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्या आशा काय आहेत तुमच्याकडून, की तुम्ही एवढं इलेक्शनला थांबला आहात तर तुम्ही काय कामं करून दिली पाहिजे असे जनतामध्ये चर्चा आहे, ती सांगाल. मी इथं काही 20 वर्षापासून राहतो. मी सर्वसामान्यांना भेटलो. मी तर त्रास बघतच होतो माझा, मला बघू वाटलं नाही. जेव्हा मी ग्राउंड लेवलवरती गेलो प्रत्येक घरी, म्हणजे मी जे मनात ठेवलं होतं ते त्यांच्या तोंडातनं सरळ निघायला चालू झाले. म्हणजे गल्लीतले ड्रेनेज लाईन, अजून म्हातारे लोकांना म्हणजे वृद्ध जे आहेत, माझ्या आई बहिणी, ते म्हणजे शाळेला लहान मुलांना घेऊन जाते, असं ते जायला एवढं मोठं त्यांना ब्लॉक केलेलं आहे. ते कुठंतरी त्यांचं मला मनात दुखवटा वाटलं, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही एवढं 20 वर्षात कधीच नाही बघितलं कोण नगरसेवक आहे काय नाही. मी म्हटलं तुमच्या भागातला मी आहे, समट प्लाझामध्ये राहतो. मग त्यांनी कुठं त्यांना एक आशा भेटली. म्हटलं नक्कीच तुमच्यासाठी आम्ही एक संधी देऊ. तर आपण पाहतोय सर की आरोग्य सेवेमध्ये सोलापूरमध्ये एवढी प्रगती नाही आहे, कारण खूप असे अनेक आरोग्य सेवेच्या अनेक योजना आहेत, ते सोलापूरमध्ये युवकांपर्यंत आणि अनेक वृद्ध लोकांपर्यंत ह्या पोहोचत नाही आहेत आणि युवक आणि युवती हे बेरोजगार आहेत. यावर तुमचं काय मत आहे? हे पहा, सर्व सत्ताधारी लोकांनी सर्व दवाखाने बंद पाडले. आता आम्ही आल्यावर परत चालू करू आणि व्यवस्थित योग्यरित्याचे ट्रीटमेंट देऊ. तर तुम्ही सर पाहताय की आता जनतेमध्ये खूपच ही रणधुमाळी चालू आहे, तर यामध्ये तुम्ही या सोलापूर जनतेला काय आव्हान कराल आणि या जनतेतील लोकांना आणि जनतेतील सर्व नागरिकांना काय संदेश द्याल? येत्या 15 तारखेला निवडणूक दिनांक 15 जानेवारी 2026 या दिवशी सर्वांनी स्वच्छ चारित्र्य असलेल्या व्यक्तीला तुम्ही योग्य ते पर्याय देऊन निवडून आणावे. तर सर, आपण पाहतोय की या जगामध्ये आजकालच्या सोलापूर जनतेमध्ये आणि बाहेरचे पण किस्से आपण ऐकतो की महिला सुरक्षित नाही आहेत. तर त्यावर आपण आपलं मत काय आहे आणि आपण काय करू शकता? आणि शिक्षणामध्ये देखील खूप योजना आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे बसून वंचित आहेत काय विद्यार्थी? काही विद्यार्थी शिकतात पण त्यांना योजनाचा फायदा मिळत नाही. तर यावर तुमचं मत काय आहे सर? या महिलांसाठी, आपल्या माता भगिनींसाठी जसं दिल्लीत केजरीवाल साहेबांनी CCTV कॅमेरे लावले आहेत, तसं आम्ही आपल्या वार्डात सर्व ठिकाणी कॅमेरा लावू. तर सर, आपण पाहतो की दिल्ली पॅटर्न हे आम आदमी पार्टीसाठी खूप विजयाचं आणि जल्लोषाचं पॅटर्न आहे. तसं सोलापूरमध्ये हे पॅटर्न आणण्यासाठी कितपत तुम्ही प्रयत्न करत आहात आणि पार्टी काय करत आहे, हे जर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. दिल्ली जे केजरीवाल साहेबांनी केलेलं आहे, शाळा, आरोग्य, अजून जनतेचे रेशन कार्ड सुविधा, बाकीचे कामं केलेले आहेत, ते आपण इथं राबवण्याचा प्रयत्न करू.